1 करोड़ का सवाल देखा, 5 करोड़ का सवाल देखा, सवाल 7 करोड़ का भी देखा, लेकिन इस बार सवाल है 140 करोड़ का। 140 करोड़ उम्मीदों का। तो तैयार है टीम इंडिया जवाब देने के लिए। डीपी वर्ल्ड एशिया कप शुरू हो रहा है सोनी लिव और सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव ॲप। गृहिणींच्या आयुष्यात अगदी रोज रोज पिच्छा पुरवणारा एकच प्रश्न, आज काय बनवूया? मी आहे ना उत्तर द्यायला। चला तर मग सुरुवात करूया खमंग खुसखुशीत सफरीला। पितृपक्षाला बोलवण्यात आलेलं संपूर्ण जेवण आज आपण इथे बघत आहोत। देवाला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा तो अर्पण केला जातो आणि पित्राचा जो नैवेद्य आहे तो तर्पण केला जातो। तर हा सर्व करायची पण एक वेगळी विशिष्ट पद्धत आहे, तेही आपण बघणार आहोत। आणि तुम्ही बघू शकाल इथे वेगवेगळे जिन्नस आहेत, फळं आहेत, वेगवेगळ्या भाज्या आहेत, वरण भात पोळी, वेगवेगळ्या प्रकारचे वडे, कढी आणि गोडाचा पण प्रकार आहे। हे सगळे डिटेल मध्ये आपण रेसिपी बघतोय। पटकन रेसिपी सुरू करूया। आज आपण पितृपक्षामध्ये जो पूर्ण स्वयंपाक बनवला जातो तो पूर्ण स्वयंपाक आपण इथे बघत आहोत। तर सगळ्यात आधी आपण ही तांदळाची खीर कशी बनवायची ते बघूयात। तर त्यासाठी इथे अर्धा लिटर दूध पॅन मध्ये घ्यायचं। फुल क्रीम दूध मी इथे घेते आणि दुधाला एक उकळी काढून घ्यायची। दूध आपलं गरम होतोय तोवर एक मोठा चमचाभर तांदूळ घ्यायचा। तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा पाणी घालून। हा धुतलेला तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा। यामध्ये थोडंसं पाणी घालून याची ना मस्त अशी पेस्ट करून घ्यायची, थोडी रवाळ पेस्ट करायची। आता दुधाला मस्तपैकी उकळी आली की यामध्ये ही तांदळाची पेस्ट ॲड करायची, मिक्स करायचं आणि एक 8 ते 10 मिनिट हे तांदूळ छान शिजवून घ्यायचे। आता 8 ते 10 मिनिटं झाले की तुम्ही इथे बघू शकाल तांदूळ मस्त मऊ शिजलेले आहेत। आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओल्या नारळाचा चव, त्याचबरोबर चारोळी घालायची 1 ते 2 चमचे आणि पाव कप साखर घालायचे। हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि आणखी एक 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचं। 7 ते 8 मिनिटं ही खीर शिजवून झाली की यामध्ये घालायचं वेलची पूड, गॅस बंद करायचा आणि इथे आपली मस्त अशी क्रीमी तांदळाची खीर पण बनवून तयार आहे। तांदळाची खीर करण्यासाठी लागणारे साहित्य: दूध, तांदूळ, ओल्या नारळाचा चव, चारोळी, साखर, वेलची पूड, पाणी। दुधाला उकळी काढायची। आता यात तांदळाची पेस्ट घालत साधारण 8 ते 10 मिनिटं हे मिश्रण शिजवून घेत यात ओल्या नारळाचा चव, चारोळी आणि साखर घालत परत हे मिश्रण शिजवून घ्यायचं। वर वेलची पूड घालायची। झाली आपली तांदळाची खीर तयार। खीर बनवून तयार झालेली आहे। आता आपण वड्यांचे प्रकार बघूयात। तर वड्यांमध्ये सगळ्यात आधी आपण आळूची वडी कशी बनवायची ते बघूयात। आळूची वडी बनवण्यासाठी त्याचं पीठ बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप चणा डाळीचं पीठ घ्यायचं, पाव कप तांदळाचं पीठ घालायचं, आलं आणि मिरचीचा ठेचा घालायचा आहे, हळद घालायची पाव चमचा, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, लाल तिखट घालायचं 1 चमचाभर। हे सुके जिन्नस सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचे ना दाटसर अशी पेस्ट बनवून घ्यायची। ही अशी मस्त दाटसर पेस्ट बनवून तयार झाली पाहिजे। आता आळूची पानं घ्यायची, आळूचं पान उपडं ठेवून घ्यायचे, त्याच्या शिरेकडचा पोर्शन जितका शक्य आहे तितका कट करून घ्यायचा। त्यावर ही तयार पेस्ट स्प्रेड करायची। तयार पेस्ट स्प्रेड केली की त्यावर चिंच गुळाचा कोळ घालून तोही स्प्रेड करायचा। यामुळे आळूची वडी खाजरी नाही बनत। आता यावर दुसरं पान घालायचं, पुन्हा त्यावर पेस्ट करायची। असं करत करत 4 ते 5 पानं एकावर एक स्टॅक करायची। त्याचा छान असा रोल, टाईट रोल करून घ्यायचा आणि हे तयार झालेल्या आळूच्या वडीचे रोल स्टीमरमध्ये ठेवायचे आणि मध्यम आचेवर एक 10 ते 15 मिनिटं छान स्टीम करून घ्यायचे। आता आळूची वडी छान स्टीम करून झाली आणि थंड करून झाली की याचे पातळ असे काप करून घ्यायचे आणि हे काप इधर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा मग डीप फ्राय करून सर्व करू शकता। आळू वडी करण्यासाठी लागणारे साहित्य: बेसन, तांदळाचं पीठ, आळूची पाने, चिंच गुळाचा कोळ, मीठ, तिखट, आलं मिरचीचा ठेचा, तेल। बेसनात तांदळाचं पीठ, आलं मिरचीचा ठेचा, हळद, मीठ आणि तिखट मिसळून घेत याचा दाटसर घोळ करायचा आणि अळूच्या पानाला तयार केलेला बेसनाचा घोळ
चिंचगुळाचा कोळ आणि अशा पद्धतीने हे पान गुंडाळून घ्यायचं आणि वाफवून घ्यायचं. आता तेलात ह्या वड्या तळायच्या. झाली आपली अळूवडी तयार. आता बनवूयात पाटवडी. तर यासाठी ना पाटवडी बनवण्यासाठी चमचाभर तेल गरम करून त्यामध्ये मोहरीची खमंग फोडणी करून घ्यायची. मोहरी तडतडली की जिरं घालून घ्यायचं. जिरं मस्त फुललं की यामध्ये घालायचं अगदी चिमूटभर हिंग. यामध्ये घालायचं आलं मिरचीचा ठेचा चमचाभर. हळद घालायची 1 पाव चमचा. आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण घालतोय 1 कप पाणी. चवीपुरतं मीठ घालायचं आणि पाण्याला एक उकळी काढून घ्यायची. पाण्याला मस्त उकळी आली की त्यामध्ये पटकन गॅस मंद आचेवर करून 1 कपभर बेसन घालायचं. बेसन छान पटकन ढवळून घ्यायचं. यामध्ये बेसनच्या गुठळ्या झाला नाही पाहिजे. आता मंद आचेवरच झाकण ठेवून हे एक 7 ते 8 मिनिट बेसन मस्त शिजवून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल मस्त असा घट्टसर गोळा झालेला आहे. आता एक डिश मध्ये हे पाटवडीचं जे बॅटर आहे, गोळा आहे, काढून घ्यायचा आणि स्पॅट्युलाने स्प्रेड करून घ्यायचा. यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. ओल्या नारळाचा चव घालायचा आणि छान हे स्पॅट्युलाच्या साह्यानेच पाटवडीवर स्प्रेड करून घ्यायचं. आता ही पाटवडी हलकीशी थंड झाली की सुरीच्या साह्याने तुम्हाला हव्या त्या आकाराच्या, हव्या त्या शेपमध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या. पाटवडी करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मोहरी, जिरे, हिंग, आलं, मिरचीचा ठेचा, हळद, पाणी, बेसन, कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव. मोहरी, जिरं, हिंगाच्या फोडणीत आलं मिरचीचा ठेचा, हळद, पाणी आणि मीठ घालत यात बेसन घालायचं आणि शिजवायचं. आता अशा प्रकारे हे पसरून घेत यावर कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव घालायचा आणि याचे काप करायचे. झाली आपली पाटवडी तयार. आता आपण बनवूयात इथे डाळ वडा. तर त्यासाठी ना इथे अर्धा कप चणा डाळ घ्यायची. स्वच्छ धुवून डाळ रात्रभर भिजत घालायची. आता हे भिजवलेली डाळ त्यातलं पूर्ण पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता या डाळीची भरड काढून घ्यायची. ही तयार भरड एका बाउलमध्ये काढून घ्यायची. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं, हळद घालायची, त्याचबरोबर अगदी अर्धा चमचा जिरं घालायचं आणि कढीपत्त्याची पानं आहेत ते बारीक तुकडे करून यामध्ये घालायचं आणि त्याचसोबत यामध्ये घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि या मिश्रणातून छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे. हातावर थापायचे आणि हवं तर तुम्ही असेच प्लेन वडे ठेवू शकता किंवा याला ना मेदू वड्याचा आकार देऊ शकता. मध्यभागी एक होल करून आणि हे वडे आता तेलामध्ये सोडायचे आणि तेलामध्ये मस्त असे खरपूस होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचे. तुम्ही बघू शकाल वडे इथे बनवून तयार आहेत. डाळ वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: हरभरा डाळ, पाणी, मीठ, तिखट, हळद, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल. चणा डाळ भिजवून घेत याची भरड करायची. आता यात मीठ, तिखट, हळद, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर घालत एकजीव करत याचे असे वडे तयार करायचे आणि तळायचे. झाले आपले डाळ वडे तयार. आता आपण बनवतोय उडदाच्या डाळीचे वडे आणि त्यासाठी ना इथे अर्धा कप उडदाची डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये पुरेसं पाणी घालून 5 ते 6 तास भिजवून घ्यायची. ही भिजवलेली डाळ यातलं पूर्ण पाणी उपसून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान याची भरड काढून घ्यायची. ही भरड एका बाउलमध्ये काढून त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे पीठ छान मस्त असं एक 4 ते 5 मिनिटं फेटून घेऊन हलकं करून घ्यायचं. तुम्ही बघू शकाल एकदम फ्लफी झालं पाहिजे हे मिश्रण. आता यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे, अगदी अर्धा चमचा जिरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे पुन्हा एकदा मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं. हे तयार मिश्रण घ्यायचं, हात पाण्यामध्ये डिप करायचं आणि यातून छोटे छोटे बॉल्स करून या हातामध्ये याचा आधी गोळा करून घ्यायचा. गोळा करून झाला की याला मध्यभागी पाण्याचाच बोट लावून छान असा मेदू वड्याचा आकार घ्यायचा, होल करून घ्यायचा. मेदू वड्याचा शेप मस्त आला की तेलामध्ये हा वडा सोडायचा आणि मस्त असा खरपूस होईपर्यंत डीप फ्राय करून घ्यायचा. तुम्ही बघू शकाल मस्त असा सोनेरी रंग झालेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत खुसखुशीत वडा बनवून तयार आहे. उडदाच्या डाळीचे वडे करण्यासाठी लागणारं साहित्य: उडदाची डाळ, जिरे, मिरची, तेल, कोथिंबीर. उडदाची डाळ भिजवून घेत याची भरड काढायची आणि यात मीठ घालत फेटून घेत मिरची, जिरं आणि कोथिंबीर घालत याला असा आकार द्यायचा आणि वडा तळायचा. झाले आपले उडदाच्या डाळीचे वडे तयार.
आता भाज्या बनवायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी बनवूयात मेथीची भाजी. आणि इथे ना मी मेथीची भाजी बनवण्यासाठी चमचाभर तेल गरम करायचं, त्यामध्ये घालायचं जिरं. जिरं छान फुललं की हिरव्या मिरचीचे तुकडे थोडेसे परतून घ्यायचे. यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथीची पानं घालायची, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि 4 ते 5 मिनिटं झाकण न ठेवता मेथीची भाजी शिजवून घ्यायची. भाजी शिजत आली की यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, मिक्स करायचं आणि मेथीची भाजी इथे बनवून तयार आहे. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.